आपले चिपळूणकर सरांच्या आधी सर बसले. ठीक आहे, आज आले नसतील तर एक व्यक्तिमत्व, एक असं प्रखर व्यक्तिमत्व की त्याच्या जवळ जाणं शक्य नाही, दाह होईल असं ते गळती सरांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या लिखाणाच्या चिप्पावर, त्यांच्या लिखाणामधून निर्माण होणारे विचार एवढे झळझळी आणि असे भेदक आहेत की आजच्या कुठल्याही इंटरनॅशनली अक्लेम्ड भारतीय किंवा विदेशी कुठल्याही शास्त्रज्ञाला किंवा काय त्याच्याशी कुठल्याही त्यांनी टक्कर देणं शक्य नाही. आणि मी असं म्हणतो की टक्कर देणं हा शब्द नाहीच आहे. ते म्हणतात हे असं आहे आणि ते काय म्हणतात की हे ब्रह्मविद्या हेच या सगळ्याची चावी आहे. ब्रह्मविद्येमधूनच निर्माण झालेले हे सगळे जे काही भाग आणि विभाग आहेत त्या ब्रह्मविद्येच्याच वेगळ्या विभागाचं काम म्हणजे हे नाडीकरणाचं काम आहे. आणि म्हणून हे सगळी जी काही आपल्याला न समजणारी कोडी आहे त्या नाडीपट्टीवर लिहिलंच कसं, काय कसं, ही सगळी जी मनामध्ये जळमट निर्माण होतात ती त्या एका गुरुकिल्लीने शोधली जातात. आणि हे ब्रह्मविद्या हीच कशी खरी विद्या आहे किंवा हेच ईश्वरेच्छा कशी आहे हे दाखवून देण्याचं काम गळते सरांचं आहे. त्यांच्यासारखा द्रष्टा माणूस खरे ऋषीच, तर आपण त्यांना प्रिन्सिपॉल अद्वयानंद गळते असं म्हणतो. त्यांचेच मित्र किंवा त्यांचे सहचारी म्हणजे चिपळूणकर सर आणि मी त्यांच्या जयसिंगपूरच्या घरात राहिलो. त्याच्यानंतरही बऱ्याच वेळा इंटरॅक्शन केली आणि आता सरांनी ह्या ज्या रुचा म्हटल्या, तू मागे बसलीस ना रुचा, तिचं नाव रुचा आहे पण तुला आज अक्षर कळलं की रुचा काय असतात. त्या होत्या ना त्याच्यामध्ये खाक्यासारख्या आहेत त्या तरतरीत आहे त्यातून समजून अर्थ घे आणि त्याचे व्हायब्रेशन ध्वनी आणखी नाद याच्यामधून त्या रुचा तुमच्या शरीरावर कसा इफेक्ट करतात हे तू तुझ्या गुरुकुलाच्या संदर्भात समजून घे, ते महत्वाचं आहे. हे प्रिन्सिपल चिपळूणकर सर हे अशा तऱ्हेचे काय म्हणतात एक व्यक्तिमत्व आहे की ते बरोबर व्यक्तीच्या मधले असलेले गुण, कलागुण हे सगळे कसे काढून घ्यायचे, कसे समजून घ्यायचे आणि त्याचा वापर कुठे दुसरीकडे कसा करता येईल याच्याकरता शोधत राहायचं असं आहे. सरांनी आतापर्यंत जवळजवळ 5-6 ठिकाणी ITIच्या स्थापना केल्या. ही इज एक्सपर्ट इन दॅट. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ज्या आहेत काही बॉडीज आहेत त्याच्यावर ते आहेत. ही इज ऍडवायझर, ही इज अ स्पेशल ऍडवायझर आणि विविध क्षेत्रामध्ये जे काम करणारे उद्योगपती आहेत. कारण आजकाल आता प्रत्येकालाच लोकांना दिलेली आहे सोय किंवा तुम्हाला एखादं काढायचं असेल ते एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा काय तर त्यातल्या ITIच्या करताच्या इन्स्टिट्यूटच्या करताची सगळी कामगिरी सर करतात फ्रॉम स्क्रॅच टू वर्किंग टाईम्स. आणि ते स्वतः प्रिन्सिपल म्हणून तिथे काम करतात, ऍडवायझर म्हणून काम करतात आणि त्यांच्या कामाचा सगळ्यांनीच वेगवेगळ्या तऱ्हेने गौरव केलेला आहे शासनाच्या पातळीवर आणि देश शासनाच्या पातळीवर. सरांनी नाडीग्रंथांचा भविष्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांचे जे पूज्य दैवत चिले महाराज ह्यांचाही त्यांचा जो आहे तो केला आणि त्या चिले महाराजांच्या मधून त्या बोलण्यातून किंवा त्यांच्या अनुभवातून जे काही सांगितलं गेलं ते महर्षींच्या कामाशी कसं जोडलं जातं याचा ते अभ्यास करणार तर याच्यावर त्यांचा विचार चालू. आता इथे जमलेले जे सगळे लोक आहेत त्यांची थोडीफार माहिती झाली. आता एक असं वैशिष्ट्यपूर्ण एक व्यक्तिमत्व आहे की ज्याच्याबद्दल मला सांगायला शब्द नाही. आम्ही काही वेळेला अशा व्यक्ती जी मनात येतात त्यांना आपल्याला असं वाटायला लागतं की एक वाईट निर्माण झाला. माझ्या घरी काही वेळेला चर्चा व्हायची की मिसेस म्हणायची अहो तुमचं आता झालं की नाडी भविष्य तर काय करणार, तुम्ही पुस्तकं लिहायची ती लिहिली, हिंदी झालं, मराठी झालं, आणखी वेगवेगळ्या भाषात झालं, तुम्हाला जे काही म्हणायचं होतं ते तुम्हाला लोकांना सांगितलं, आता तुमच्या कार्याचा वाटच संपलेला आहे असं आम्हाला वाटतं. मला मुलगा म्हणलं डॅड इट्स ओके, रिलॅक्स, असं यू आर रिटायर्ड मग आणि
किती म्हटलंस तरी तुला आता, आणि तुझं काम झालं ना आता काय. सामान्य बघतोय बरेच माझे जे मित्र आहेत त्या सगळ्यांनाही तसंच वाटतंय, तो वाटत असावं मला सांगणार कोण ह्या प्राण्याला, असंही वाटत असतं. अशा एका पर्टिक्युलर वेळेला ह्या एका व्यक्तिमत्वाचा उदय झाला आणि त्यामधून ह्याच्यानंतर पुढे काय कार्य करायचं आहे किंवा ह्याच्यानंतर महर्षींच्या कडून काय अपेक्षा आहे हे समजून घ्यायचं, कार्य करायचं झालं पुढे हे घेण्याकरता ज्या काही गोष्टी करायला पाहिजे, ज्या गोष्टींची गरज आहे ते म्हणजे आजचं मॉडर्न टाईपचं हे एज्युकेशन, मॉडर्न टाईपची टेक्नॉलॉजी आणि मॉडर्न टाईपच्या ह्या कम्युनिकेशन सिस्टीम्सची पक्की खास माहिती असलेला माणूस, ज्याची हातोटी वेगवेगळ्या भाषांच्यावर आहे, भाषामधून टाईप करणं आणि तेही तितक्या सुंदर लिहिलेल्या पद्धतीने असा असलेला एक माणूस. आणि ह्या सगळ्याच्या म्हणजे हे मिनिमम मॅन्डेटरी आहे, तुम्हाला क्रिकेट बॅट हातात तर धरायला यायला पाहिजे, हे सगळं असून आता तो सेंचुरी काढणार आहे. आणि ती सेंचुरी काढणार आहे म्हणजे महर्षींच्या संदर्भात तमिळ भाषेतल्या कूटनीतीच्या ची फोड करून सांगणार आहे. हे त्याचं जे कार्य आहे, त्या कार्याची त्याला ओळख होऊन देणं आणि त्याच्या कार्याच्या बरोबर काय म्हणतात असं एक पूरक काम करणं, हे गेली 2-2.5 वर्ष चालू आहे. आणि ह्या कामाचाच एक वेगळा भाग म्हणून आता ह्याच्यामध्ये ही कार्यशाळा आहे, हे सगळं त्या महर्षींच्या प्रेरणेने त्याच्याकडून वेगवेगळ्या तऱ्हेने कसं काम करून घ्यायचं हे आता ठरवलं. काही दिवसानंतर आम्ही त्याच्या वडिलांच्या पोस्टिंगच्यामुळे मुंबईला शिफ्ट होतो आणि त्याच्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र जरी वेगळं असलं व त्याच्यात तरी सुद्धा तो नाडी ग्रंथांच्या संदर्भात त्याला दिले गेलेल्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे तो काम करेल आणि त्यामधून एक वेगळं विश्व निर्माण करेल, वेगळ्या एका अशी नवीन पहाट होईल अशी मला खात्री आहे. आता मी इथे माझं लांबलेलं भाषण संपवतो, पण त्याच्या आधी त्या इकडच्या बाजूला हा जो उभा आहे याची ओळख करून दिल्याशिवाय या नावाची सांगता होणार नाही. विक्रम, ज्याचं महर्षींनी वर्णन केलंय की अरे पूर्वीच्या काळी एक जो सम्राट राजा होता त्या माणसाचं नाव ते तुझं, हा तसाच सम्राट माणूस आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. विक्रमचं वैशिष्ट्य असं आहे की तो तुमच्यात घुसतो, जस्ट एंटर्स. आणि त्याच्या येण्याचा प्रभाव जसं आपण लाईट लावल्यानंतर प्रकाश पडतो, तो कुठेही पडतो, सगळीकडेच पडतो. त्याचं ते येणं, त्याचे भाषण पिक्सेल इज समथिंग लाईटिंग. आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाची एक महत्वाची उत्सुक असेल ते राजेंद्र पाठक. राजेंद्र पाठक या व्यक्तिमत्वाचा एक झंझावा अजून तुम्ही अनुभवलेला. मी तो आज अनुभवतोय, किती 2-3 महिने झालेत मला, पण मला असं वाटतंय की मी एखाद्या फुटबॉल सारखा वर असा केलेला आहे आणि त्यामधून मी खालीच नाही. द वे इन विच ही इन्स्पायर्स पीपल, द वे इन विच ही कम्स आउट विथ द आयडियाज, आणि हे सगळं करून दाखवणं. हे मी करतो ना, मी आहे ना, आपण करूया ना, हे सगळं होणारच. अशा तऱ्हेची खणखणीत शब्दात जर कोणी ग्वाही देत असेल तर आता तर आमची शिवाय जो पावलं चालू आहे लांब वाट आणि आमच्या पायात डोळे आहे, त्यांच्या अंगात जोश हम आगे जाएंगे और दिखाएंगे दुनिया को क्या क्या हम कर सकते. थँक्यू व्हेरी मच. आज तुम्ही सगळे इथे आला आणि आता या पुढच्या 3 दिवसात आपण सगळे एकत्र येऊन आपण अशा तऱ्हेचं एक रजिस्टर काम करू की त्याच्यामुळे भविष्य काळात विविध लोकांना या कार्याची प्रेरणा होईल. यामधून देशी आणि परदेशी लोकांनाही त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि महर्षींच्या कामाची निदान तोंड ओळख होईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. Thank you very much, Mr. What I just want, I'll not take very long time. I want to share one thing. Is that the knowledge that the Maharishis have is like a gold mine, which is not being properly tapped. This is my own personal experience. And what
my desire, my this thing is we must let the world know. We are here 11 people sitting in a small room, we talk great things about it. That's not enough. It has to reach to the global level. And with the help of the technology, we are in a position to do that. Which, because of the social networking, the audio-video media, the whole works, the technology allows us. And if the more we deep into the knowledge which the Maharishis have, it is so phenomenal that the rest of the world must know this knowledge. Because all along we have been so much kind of even though I speak in English, it doesn't mean that I'm into the Western world. We are so much enamored by the Western world and the Western way of thinking, and then we have these people who say logically Maharishis don't. It cannot be proven. This is not scientific. All this sort of thing. All I want to say is one of my, or rather not my main aim of life is to prove and let the world know about Maharishi. And we have the technology, we have the resources. I'm not going to talk how Maharishi has helped me, because what we are working on is a very, very cutting edge of technology. The whole technology has been given to me by the Maharishi. The platform that we have has been given to me by the Maharishi. And you won't believe, a couple of months back I was in Japan and I showed them what we are doing. And the Japanese were also, like, they did not have a solution like this. I'm not going to go into the detail of that. What I just want your support, especially Mr. Oak and everybody else here resisting, is that together if we can work, prepare some material, prepare some videos, do it in a very, very scientific way. Because if we want to reach to the Western world, we must talk their language, not the way we look at it, but the way they look at it, and we must prove that in a systematic way. And all I want to say is that it would be very good that if we can come together, pool our resources, put it on a very, very scientific way, each one like sharing their experiences, coming on the video, that video is broadcast, and to a larger audience. We know how to spread it through YouTube and how to have more people read about it, know about it. And then there is a huge element of, I would say, like, I would say the word opportunity, but sort of the thing that we should be proud of being an Indian, and then the kind of knowledge we is not. So thank you very much for letting me come here, and I just seek your support because I'm willing to give all my best to make sure that this particular knowledge or this particular set of information spreads to the global world. Thank you very much.